सहकारी न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित माझे आजी आणि माझे बंधू भगिनी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूरहून मोठ्या संख्येने आले आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख शक्य होणार नाही. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री आशिष देशमुख, श्री पारिजात पांडे, त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे इतर सदस्य अनिल गोरदुपे, इतर सगळेजण दिसत नाही आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे की सगळ्यांचे नावं आठवणं आणि चेहरे लक्षात ठेवणे कठीण आहे. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री सुधाकर येरलगोड्डा, अमरावती जिल्हा वकील संघाचे तरुण तडफदार अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख, सचिव ॲडव्होकेट अमोल मुरळ, त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे सर्व बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित ज्यांनी दादांच्या सोबत विधिमंडळात काम केलं आणि अमरावतीच्या अनेक प्रश्नांच्या करता दोघंजण सोबत झटले, ते आदरणीय बीटी काका देशमुख, अमरावतीचे खासदार श्री बळवंतराव वानखडे, माजी खासदार अनंतराव गुडे, आमचे मित्र माजी मंत्री सुनील देशमुख उपस्थित आहेत. संजय भाऊ आणि सुलभाऊ यांनी वाटते पहिल्यांदा अमरावतीमध्ये झालं असेल की पत्नी आणि पत्नी दोघेजण एका वेळेला आमदार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब देशमुख, विलास इंगोले माजी महापौर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी श्री आशिष एरेकरजी, या विभागाचे पोलीसचे इन्स्पेक्टर जनरल श्री पोपडेजी, टीपी श्री अरविंद चिरानिया, त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे सन्माननीय अधिकारी श्री शिंदे आणि श्री पाटील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी श्री जोशी, श्रीमती गिरासे मॅडम, श्री गिरी, सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल श्री मुनघाटे, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल श्री अडकर, महाराष्ट्र राज्याच्या विधी विभागाचे सचिव श्री विलास गायकवाड, वर्ध्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री बरुका, हायकोर्ट वकील संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल पांडे, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी, नागपूर खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील श्री देवेंद्र चव्हाण, नागपूर हायकोर्टाचे माजी सरकारी अधिकारी श्री बीटी पाटील, अमरावतीचे जिल्हा सरकारी वकील श्री परीक्षित गणोरकर, या ठिकाणी उपस्थित विदर्भातल्या अनेक जिल्हा वकील संघटनांचे सन्माननीय अध्यक्ष, विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सन्माननीय वकील बंधू भगिनी, नागपूरहून उपस्थित डेझिग्नेटेड सिनियर आणि नॉन डेझिग्नेटेड सिनियर वकील, अमरावती जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ वकील, त्याचप्रमाणे वकील संघाचे सर्व सदस्य, अमरावती शहरातील उपस्थित गणमान्य नागरिक, मोठ्या संख्येने इथे माझे नातेवाईक आणि मित्र उपस्थित आहेत. आशीर्वाद देण्याकरता माझी आई कमलताई गवई, त्याचप्रमाणे माझी अर्धांगिनी डॉक्टर तेजस्विनी गवई आणि
उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि दादासाहेब गवई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। या प्रसंगी मी भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून नाही तर आपल्या अमरावतीचा पुत्र या नात्याने अमरावतीच्या मातीला वंदन करण्याकरता आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित आहे। आज सकाळपासून जो मी लँड झालो 12 साडेबारा आणि त्यानंतर सकाळपासून जो आपल्या सर्वांकडून प्रेमाचा जो वर्षाव चालू आहे त्यांनी पूर्णतः भारावून गेलो आहे आणि शब्द सूचनाचे झाले आहेत। इंद्रजित भालेराव यांच्या कवितेच्या 2 ओळी आठवतात। कृतज्ञ मी, कृतार्थ मी, जीवनाचा अर्थ कळला। आपण जे प्रेम दिलं, आपण जो आशीर्वाद दिला, मला वाटतं की 40 वर्षामध्ये मी वकिलीत असो किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून असो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असो की आता भारताचा मुख्य न्यायाधीश असो, मी जे काही आपल्या आशीर्वादाने करू शकलो त्या कार्याची आपण मला दिलेली पावती आहे आणि त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहू इच्छितो। गेल्या 40 वर्षाचा जीवनपलट डोळ्यासमोर उभा राहतोय। वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाचं महत्त्व असेल तर ते आई आणि वडिलांचं असतं आणि माझ्या जडणघडणीत आईंचा आणि दादांचा सिंहाचा वाटा आहे। आईने कष्ट करणं शिकवलं। मगाशी सांगितल्याप्रमाणे आई स्वतः लग्नानंतर शिकली, B.Ed, B.Ed, PhD आणि जे काही माझ्या जीवनावर जर सर्वात जास्त कोणाचा प्रभाव असेल तर तो म्हणजे दादांचा। लहानपणापासून त्यांच्यासोबत समाजात वावरण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एक समाजाचे प्रश्न काय असतात आणि समाजाच्या प्रति आपली काय भूमिका असावी, काय कर्तव्य असावे, काय संवेदना असावी याची जडणघडणच माझ्या आयुष्यात त्यांच्यासमोर मोठा होत असताना होत गेली। तर म्हणजे मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे त्याच्यामुळे तो निर्णय होता, तो त्यांचा निर्णय होता। सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो, माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती, पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी सुनीलनी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं, परंतु यावेळेला त्यांच्या LLBच्या परीक्षेच्या वेळेला ते जेलमध्ये होते, भूमिहीन सत्याग्रहामध्ये, आणि परीक्षेला बसू शकले नाही आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आला नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला। त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला। जवळपास 2001 मध्ये मी कन्सर्न दिली होती, 2-1 वर्ष हो नाही चालू होतं। अशा वेळेला त्यावेळेला 2003च्या शेवटी फायनल झालं की मी होणार आहे, तर त्यावेळेला माझी द्विधा मनस्थिती होती की दिल्लीला जाऊन वकिली करावी की न्यायाधीशपद स्वीकारावं। आणि
त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर तू वकील झाला, सुप्रीम कोर्टात गेला तर खोऱ्याने पैसे कमावशील, परंतु जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं त्या ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील. आणि मला आनंद आहे की मी त्यांचा आदेश ऐकला आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं. न्यायदानाचं कार्य हे काही आपण त्याला जॉब म्हणतो, तो जॉब नसतो, नोकरी नसते. एक त्याला आपण म्हणतो सतीचं वाण किंवा तारेवरची कसरत सारखं असतं. मगाशी किशोर भाऊने उल्लेख केला वादग्रस्त जजमेंटचा. A judge can never be guided by what the people will feel about his judgment. जजनी न्यायाधीशांनी आपल्या राज्यघटनेप्रमाणे आणि सत्सद विवेक बुद्धीनं निर्णय देणं अपेक्षित असतं. तर लोक काय म्हणतील असं भिवून जर न्याय निवाडे द्यायला लागले तर मग खऱ्या अर्थानं तो न्याय निवाडा होऊ शकत नाही. या 40 वर्षाच्या कालखंडात अनेकांचे योगदान लाभले. सुरुवातीला मुंबईला 1 वर्ष लॉ केलं, त्यानंतर अमरावतीला शिफ्ट झालो. 82ला दाची डेप्युटी चेअरमनशिप कंटिन्यू न झाल्यामुळे सरकारी घर सोडावं लागलं आणि त्यामुळे मग सेकंड इयर आणि थर्ड इयर अमरावतीला केलं. आमच्या प्राध्यापक प्रिन्सिपल वर्षाताई देशमुखी उपस्थित आहेत कॉलेजच्या. उद्या मी जाणार आहे कॉलेजला. या कॉलेजमधून मी घडलो. आमचे त्यावेळचे मित्र उपस्थित आहेत. विजय आचलिया ते क्लासमेट होते, गिल्लाजी आम्हाला सिनियर होते, प्रदीप भाऊ सिनियर होते. आणि काही वेळेला मी क्लासेस करायचो, पण जास्त वेळेला विजूभाऊस आमची हजेरी लावायची. पण आजच्यासारखं त्यावेळेचं लॉ एज्युकेशन नव्हतं. त्यावेळेला लॉ एज्युकेशन म्हणजे पार्ट टाईम असं समजलं जायचं की ज्याला दुसरीकडे कुठे ॲडमिशन मिळत नाही आणि किंवा नोकरी करतोय तर संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला क्लासेस अटेंड करतो. त्यावेळेला आमचे अनेक वकील लोक शिकवायचे आम्हाला. नवलानी जी उपस्थित असते क्रिमिनल लॉ शिकवायचे. आणि त्यानंतर मी मुंबईला गेलो वकिली करायला. राजाभाऊ भोसलेंसोबत काही काळ वकिली केली आणि नंतर मग भाऊसाहेब बोबडे ॲडव्होकेट जनरल आणि मनोहर साहेब ॲडव्होकेट जनरल ते म्हणाले की तू नागपूरला जाऊन वकिली सुरू कर. आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या विभागामध्ये तुला चांगलं कार्य करता येईल. पण मुंबईहून नागपूरला जायच्या अगोदर मी अमरावतीला आलो. काही काळ बाळासाहेब एस.जेट. पाटलांच्या सोबत मी काम केलं. ते सगळे सहकारी होते. विजू आचलिया होते त्यावेळेला, प्रदीपराव होते, त्याच्यानंतर अनिल भाऊ, अरुण भाऊ वगैरे सगळे होते, सुनील होता. आणि त्यावेळेला बाळासाहेब नेहमी नागपूरला जायचे आठवड्यातून 2-3 वेळा. परंतु त्यावेळेला असं अपेक्षा होती की बाळासाहेब हे हायकोर्टामध्ये त्यांचं इलेव्हेशन होईल, कारण की त्यावेळेला असं राहायचा विचार की डिस्ट्रिक्ट कोर्टातून जे, आणि त्यांची नागपूरलाही चांगली वकिली होती. परंतु दुर्दैवाने फार लवकर त्यांना नियतीने आपल्यातून उचलून घेतलं. आज या प्रसंगी मला त्यांची खरोखर आठवण येत आहे. परंतु मला आनंद होतो आहे की आज भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असताना याच व्यासपीठावरती बाळासाहेबांचा सुपुत्र प्रवीण पाटील हा न्यायाधीश प्रवीण पाटील म्हणून उपस्थित आहे. आज
प्रकाश भाऊंची पण कोणी जाणवते ज्या वेळेला मी निर्णय घेतला की नागपूरवरून अमरावतीवरून नागपूरला जाऊन शिफ्ट व्हायचं आणि त्यावेळेला नागपूरला जाऊन वकिली चालेल की नाही याची खात्री नव्हती, परंतु प्रकाश भाऊने म्हटलं की तू जा नागपूर आणि मैं तेरे को केसेस भेजते जाऊंगा। आणि त्यांनी तो सुरुवातीला जो दम बसावा लागतो, जो आपला वकिलीमध्ये सुरुवातीचा पिरियड हा फार कठीण पिरियड असतो, जोपर्यंत तुमचा दम बसत नाही तोपर्यंत त्या कालखंडामध्ये प्रकाश भाऊंनी जो सपोर्ट दिला, जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणदायी राहील। आज प्रकाश भाऊ उपस्थित नाहीत, नियतीने त्यांनाही लवकर निघून गेलं, पण आज आशीर्वाद देण्याकरता आमच्या वीणा वहिनी उपस्थित आहेत, त्याचा मला खरोखर आनंद आहे। त्यावेळेला D.R. कुलकर्णी, आप्पासाहेब कुलकर्णी, जैन साहेब वगैरे सगळे लिडिंग वकील होते आणि अमरावतीचा बार हा नेहमी प्रगल्भ राहिलेला आहे। आताच परीक्षेने उल्लेख केला की आपण बेसिक स्ट्रक्चर तिची डॉक्ट्राइन आहे त्याचं श्रेय देतो केशवानंद भारतीला। HR खन्नांनी ते जजमेंट दिलं 13 जजेस केसमध्ये, परंतु त्याचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंगच्या जजमेंटमध्ये ते जस्टिस हिदायतुल्ला आणि जस्टिस J.R. मुधोळकर यांचे जे मायनॉरिटी जजमेंट्स आहेत त्यामध्ये आहे। जस्टिस हिदायतुल्ला आपल्या जजमेंटमध्ये म्हणाले की I would require stronger reasons than the given in Shankari Prasad to hold that the Parliament's powers are unrestricted, unbridled. परंतु जस्टिस J.R. मुधोळकर म्हणाले की whether the power to amend can be construed to change the constitution. ते जर म्हणाले की अमेंडमेंट नुसार जर पूर्ण कॉन्स्टिट्यूशन जर बदलता येणार असेल तर मग त्याला अमेंडमेंट कसं काय भरता येणार आहे, आणि म्हणून त्यांनी व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट हॅज पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, इट हॅज नो पॉवर टू ऑल्टर द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। आणि तो त्यांचा मायनॉरिटी व्ह्यू त्यानंतर 13 जजेसचा व्ह्यू बनला। सुरुवातीला भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही महिने मी त्यांच्यासोबत ऑनररी असिस्टंट म्हणून पण काम केलं गव्हर्नमेंट बिल्डर्स ऑफिसमध्ये। त्यानंतर नागपूरला गेलो, नागपूरला वकिली चालू केली आणि त्यावेळेला मनोहर साहेब होते ॲडव्होकेट जनरल, त्यांनी आग्रह केला की AGP पाणी त्यावेळेला 1 वर्षाचा कालखंड भास्करराव पाटील, BT पाटील उपस्थित आहेत, ते त्यावेळेला गव्हर्नमेंट बिल्डर होते आणि त्यांनी आम्हाला पूर्ण संधी दिली। मी होतो, आमचे सहकारी अवी देशपांडे उपस्थित आहेत, आमचे एक दिवंगत सहकारी त्यांची आठवण येते अरविंद मुजुमदार, राजीव माडखोलकर, आम्ही 3-4 होतो। त्यांना भास्कररावांनी पूर्ण मुभा दिली होती की मग आम्हाला मग ते अमेंडमेंट कुठल्या स्टॅच्युटरी चॅलेंज झाला असेल तर त्या चॅलेंज फेस करण्याची सरकारतर्फे संधी मिळाली। त्यामुळे 1 वर्षाच्या कालखंडात भरपूर शिकता आलं। 1 वर्ष सरकारी वकिली केल्यानंतर मी 93 मध्ये राजीनामा दिला आणि 2000 मध्ये ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला विलासराव देशमुखांनी आग्रह केला की तुम्ही नागपूरचं मुख्य सरकारी वकील पद स्वीकारावं। माझी विशेष इच्छा नव्हती, परंतु जे पोबळे साहेब ज्यांना मी माझा मोठा भाऊ समजतो ते म्हणाले की मला न्यायमूर्ती बनायची ही इच्छा मी कधीच लपून ठेवली नव्हती। मी सुरुवातीपासून ओपन होतो की जर योग्य वेळी संधी आली तर मी निश्चितच न्यायमूर्ती पद स्वीकारू इच्छेल।
त्यांनी सल्ला दिला की तू जर गव्हर्नमेंट पीरियड झाला तर तुला शॉर्टकट राहील हायकोर्ट जज बनायसाठी, आणि बारमधून खूप लोकांसोबत कॉम्पिट करावं लागेल. गिल्लाजींसारखे मोठमोठे वकील होते त्यावेळेला अमरावतीहून इथं प्रॅक्टिस करणारे, आणि त्यांचा सल्ला स्वीकारला मी. आणि वर्षभराच्या आज मला व्ही पी सिंगांनी विचारलं, परंतु त्यावेळेला 40 वर्षाचा नव्हतो मी, 39 वर्षांनी काही महिन्याचा असल्यामुळे ते म्हणाले की 40 वर्षाचा होईपर्यंत थांबावं लागेल. आणि त्यानंतर मग 6 महिने गेले, 7 महिने गेले, वर्ष गेलं, 1.5-2 वर्षानंतर मग न्यायमूर्ती होऊ शकलो. या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये न्यायमूर्ती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानाचे जे मूल्य आहेत त्या मूल्यानुसार मी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमी वाद होत असतो की विच इज सुप्रीम. आमचे बरेचसे मित्र उपस्थित आहेत जे पार्लमेंट लेजिस्लेचरला रिप्रेझेंट करतात, आणि मध्यंतरी एका घटनात्मक व्यक्तीनेच म्हटलं की द पार्लमेंट इज सुप्रीम. मी म्हटलं की नायदर द पार्लमेंट नॉट द एक्झिक्युटिव्ह नॉट द ज्युडिशरी आर सुप्रीम, बट इट इज ओनली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया which is supreme, and all the wings work under the constitution. मी या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्याच्या अगोदर 18 वर्षाच्या कालखंडामध्ये वकिली म्हणून आणि न्यायमूर्ती म्हणून जे काम केलं आहे ते सगळं आपल्या समोर आहे. मी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो त्यावेळेला पत्रकारांनी इच्छा व्यक्त केली इंटरव्ह्यू द्यायची, परंतु मी कोणाला इंटरव्ह्यू दिला नाही, कारण की मला सुरुवातीला खूप जास्त अपेक्षा वाढवायच्या नाही आहेत. आणि याच्या अगोदरचे बरेच उदाहरणं मी बघितले की शपथ झाल्या लांबलचक इंटरव्ह्यूमध्ये मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, आणि नंतर कालखंड संपताना असं बोलू इच्छित नाही. त्यामुळे मी सांगितलं की मी एवढंच फक्त अभिवचन देईल की मी जी शपथ घेतली आहे त्या शपथीप्रमाणे माझ्या योग्यतेनुसार आणि माझ्या सत्सग बुद्धीला जे मान्य होईल, भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेअंतर्गत केलेले कायदे यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रत्येक जजमेंटमध्ये जिथे जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो त्यावेळेला नेहमीच मी जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 3 आणि पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतंच विदर्भातला नागपूर प्रदेशात जो झुडपी जंगलाचा एक मोठा गहन प्रश्न आहे त्याबद्दल मागच्या महिन्यात माझं जजमेंट आलं, आणि काही वेळेला मी राईट टू शेल्टर, राईट टू लाईव्हलीहूड याचा आधार घेऊन जे लोक वर्षानुवर्षे घरात राहत आहेत, जे लोक वर्षानुवर्षे आपली शेतीवरती निर्वाह करत आहेत, त्यांच्या अधिकारावरती गदा आणता येणार नाही. आज आपण सर्वांनी सकाळपासून जे प्रेम दिलं त्याबद्दल मला शब्द नाही आहेत. आज या प्रसंगी दादांची उणीव तर जाणवतच, परंतु माझे आजोबा आणि आजी जे आमच्या गवई कुटुंबाचे त्याला म्हणतो सेंटर आहेत, प्रेमांजी गवई आणि सुरुबाई गवई यांची आठवण येते. लहानपण आम्ही आजीसोबत घालवलं आणि भरपूर प्रेम दिलं आजीनी.
आमचं कुटुंब हे मर्यादित कुटुंब राहिलं नाही. मला आठवते लहानपणी जे दादांचे नुसतं सख्खे भाऊ आणि बहिणी नाही तर तो एक्सटेंडेड त्यांचे चुलत भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ हे सगळेजण तिथे शिक्षणाला राहायचे. कारण की त्यावेळेला शिक्षणाच्या सुविधा एवढ्या उपलब्ध नव्हत्या आणि त्या फ्रिजरपुराच्या छोट्याशा घरामध्ये एका वेळेला 10-10, 15-15 लोक तिथे राहायचे. माझी आई आणि माझ्या छोट्या आत्या सोनूबाई त्या सर्व लोकांचा तिथे स्वयंपाक करायच्या. आज ते सर्वजण सुस्थितीत आहेत. आज मला आनंद आहे की दादा जरी नसले तरी आज आई उपस्थित आहे आणि आईच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय आणि आईचा सत्कार सुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थित होतोय. माझे दोन्ही काका, आमचं कुटुंब एकत्र कुटुंबच राहिलेलं आहे. वसंता काका आणि डॉक्टर विश्वास काका हेही आज इथे उपस्थित आहेत. आमची पिढी, आमच्या पिढीतले सगळ्यात सिनियर आज डॉक्टर भीमराज तायडे आहेत. आमच्या पिढीतले सगळेजण, आमच्या नंतरच्या पिढीतले खूप सारे कुटुंबीय उपस्थित आहेत. माझे लहानपणापासूनचे मित्र रूपचंद खंडेलवाल आणि इतर मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रम थोडा सिरियस झाला तर फक्त मगाशी किलोड साहेबांनी एका लहान मुलाची आणि मुलीची आणि वडिलाची गोष्ट सांगितली. थोडा मूड लाईट करायसाठी म्हणून मी ज्यावेळेला 2019 मे मध्ये शपथ घेतली, 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून, आणि त्यानंतर मग सुट्ट्या असल्यामुळे मुंबईला परत येऊन घर सोडायचं होतं, सरकारी घर. कारण की मी नियम तोडणं सहसा मला जमत नाही आणि एका महिन्याच्या आत घर सोडायचं असतं आणि सुप्रीम कोर्टात घर मिळत नाही. परंतु आमचे एक सुप्रीम कोर्टाचे गोव्यातले एम्प्लॉई होते, त्यांनी सांगितलं की सर माझं सामान तुम्ही तुमच्या घरी ठेवा. तर पॅकिंग करून आणि पॅकिंग केल्यानंतर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूरचा, मुंबईचा सत्कार घेऊन परत गेलो. आणि वेकेशनमध्ये 2 आठवड्याची सिटिंग होती. माझ्या अगोदरचे जे प्रमुख न्यायाधीश होते संजीव खन्ना साहेब, त्यांच्यासोबत बेंच बसला होता. आणि सुरुवातीला ज्यावेळेला मी मुंबई उच्च न्यायालयात होतो त्यावेळेला पूर्ण वाचून जायचो. पण नंतर बोबडे साहेबांनी म्हटलं की तू वाचून जात नको जाऊ, कारण की लोकांची अशी कंप्लेंट आहे की तू प्रीडिटर्मिन होऊन जातो म्हणून. 2010 पासून वाचणं थोडं कमी केलं, पण सुप्रीम कोर्टात गेल्यावर वाचल्याशिवाय जमत नाही. आणि सुरू झाल्यावर एका रात्री मी ते महाराष्ट्र सरकारने गव्हर्नरचा सूट दिला असल्यामुळे चेंबर वगैरे मिळाला होता, नाहीतर नवीन सुप्रीम कोर्ट जजेस आल्यावरती त्यांची हालत खूप खराब असते दिल्लीमध्ये. मी टेबलावरती ते गठ्ठे घेऊन 50-60 मॅटर्स घेऊन बसलो होतो. तर माझा मुलगा ज्योतिरादित्य, तो त्यावेळेला 7-8 वर्षाचा होता. त्याला पार्श्वभूमी पण आहे. मी पहिल्या दिवशी त्या न्यायमूर्तीसोबत बसलो होते, त्यांची थोडी जे सिनियर आहेत, नाव घेत नाही मी आता, तर तो आला की म्हणे चला पप्पा झोपायला चला. म्हटलं बेटा पहा मला ते म्हटलं वाटायचं आहे, थोडा वेळ थांब. परत अर्ध्या तासानंतर आला की चला झोपायला चला तुम्ही. बोल तुमच्यासोबत झोपायचं आहे. म्हटलं मला वाचायचं आहे. म्हटलं एवढे सगळे मॅटर्स आहेत उद्या लागलेले आहेत. परत 12-12:30ला आला. आता तर चला म्हटलं माझे मॅटर्स संपून झालेले नाहीत वाचून. कसं येतो म्हणे तुम्हाला करायचं काय म्हणे सुप्रीम कोर्टात, नो करायचं म्हणे, मॅटर्स फेकून द्यायचं आहे. पहिल्या दिवशी ज्यांच्यासोबत मी बसलो होतो तर तो कोर्टात बसला तर 1-2 तास त्यांनी बघितलं की काय होतं तिथे. तर या माझ्या सगळ्या कुटुंबियांचाही मी ऋणी आहे. माझे सगळे काका, माझ्या आत्याबाया आज कुणी नाही आहेत. सुदैवाने मी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा जज झालो त्यावेळेला 2 आत्या होत्या. सगळं आमचं जे एकत्र कुटुंब आहे त्या सर्व कुटुंबियांचा नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे, मित्रमंडळीचा सपोर्ट राहिलेला आहे. माझी अर्धांगिनी डॉक्टर तेजस्विनी, कारण की जजचं लाईफ म्हणजे फार कठीण लाईफ असतं. लोकांना तू बाहेरून खूप सोपं वाटतं की आता तर लाल लाईट गेले, त्यावेळेला लाल लाईट होते. आज मला वाटतं कलेक्टर साहेबांनी थोडा ब्रिज केलेला दिसते, कारण की गाडीवरती लाल लाईट होता
तर ते दिसतं, पण त्यामागची मेहनत दिसत नाही. वकिलांची जजेसची प्रचंड मेहनत असते. 15-15, 16-16 तास काम करावं लागतं आणि नेहमी आपले सतत विवेकबुद्धी आणि संविधानिक मूल्य याची जाण ठेवून काम करायचं असतं. बऱ्याच वेळा तारेवरती कसरत असते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही लोकांना की सरकारच्या विरुद्ध दिलं तरच ते इंडिपेंडंट जजेस म्हणून समजले जातील आणि काही वेळा थोडा मग अतिरेकही होतो. काही लोक रिलीफ देतच नाहीत. तर अशा वेळेला जजनी एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते नुसतं अधिकार नसून ते कर्तव्य आहे. दी जजेस ऑफ द हायर ज्युडिशरी आर custodian of the rights of the citizen. They are the custodians of the constitutional values, the constitutional principles. आज माझे भाऊ बहीण पण इथे उपस्थित आहेत. सर्वांचं प्रेम लागलेलं आहे. माझ्या सासूबाई अंजली गायकवाड उपस्थित आहेत. सर्वांचा ऋणी आहे. परंतु मी या प्रसंगी आपले आभार मानणार नाही, कारण की आभार मानायचे कोणाचे? आपण आभार दुसऱ्याचे मानायचे असतो. आपण तर आपलेच आहोत, याच मातीतले आहोत. आपण सगळं अंबानगरीचे पुत्र आहोत आणि अंबानगरीच्या नागरिकांनी, अंबानगरीच्या सर्वांनी जो प्रेमाचा वर्षाव केलेला आहे त्या वर्षावात मी भिजून राहू इच्छितो आणि या प्रसंगी फक्त आपल्याकडून एक आशीर्वाद मागू इच्छितो की यापुढचा जो माझा कालखंड आहे न्यायदानाचा, तोही कालखंड आतापर्यंत जो 22 वर्षाचा गेला त्याचप्रमाणे माझ्या हातून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला प्रेरित असलेल्या आर्थिक सामाजिक न्यायाच्या प्रती या देशाची जी संविधानिक मूल्ये आहेत, समता, समानता आणि बंधुत्व, या प्रती माझी बांधिलकी राहील आणि माझ्या हातून अंबानगरीला, अमरावतीकरांना अभिमान वाटेल असंच कार्य होईल असे आशीर्वाद द्या अशी विनंती करतो. आणि एक कवी अनामिक यांच्या 2 ओळी वाचून माझे शब्द संबोधतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आपला अंत पाहू इच्छित नाही. आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, सत्काराचे हार कशाला, राहू एकमेकांच्या मनात, राहू एकमेकांच्या मनात, या घरट्याला दार कशाला, या घरट्याला दार कशाला. धन्यवाद.